जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTE 2026-27साठी जी ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे, त्यासाठी ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून कसं करायचं, तर ते अगदी कमी मिनिटामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला स्टेप बाय स्टेप अर्ज भरायचा आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे, जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली होम पेजवरती येणार आहात आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सर्व व्हिडिओ स्टेप बाय स्टेप कळणार आहेत, फॉर्म कसं भरायचं आहे ते. त्यासाठी सर्वप्रथम चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. RTच्या होम पेजवरती आल्यानंतर इथं थोडीशी माहिती वाचून घ्या महत्त्वाची. त्यानंतर खाली बघू शकता इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन हे जो ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला डायरेक्टली इथं ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकून इथं लॉग इनचं ऑप्शन आहे. पण तुमच्याकडे जर ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड नसेल तर त्यासाठी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरच माहिती येईल बघा, रजिस्ट्रेशन करण्यासाठी ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्डसाठी. तर इथं सर्वात महत्त्वाची ज्या गोष्टी आहेत ते अतिशय काळजीपूर्वक वाचून तुम्हाला हे भरायचे आहेत. सर्वात अगोदर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, जे तुमचं जिल्हा आहे तो निवडायचा आहे इथं. त्यानंतर तुम्हाला सरनेम, जे मुलाचं आडनाव आहे ते प्रथम टाकायचं इथं. त्यानंतर फर्स्ट नेम, मुलाचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर वडिलांचं नाव इथं ते मिडल नेममध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व किंवा दिव्यांगत्व असेल तर येस हा ऑप्शन सिलेक्ट करा, नसेल तर नो बाय डिफॉल्ट जो ऑप्शन आहे तोच ठेवा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाइल्ड डेट ऑफ बर्थ, हे तारीख तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. तारीख टाकताना व्यवस्थित टाका, कारण डेट जन्मतारखेवरच पहिलीला ॲडमिशन भेटतं. LKG UKG हे ठरणार आहे, त्याच्यामुळं तारीख चुकवू नका. तारीख चुकली तर परत एडिटचं सुद्धा ऑप्शन नसणार आहे. त्यामुळे तारीख व्यवस्थित टाका, कॅप्चा आहे तसं भरा आणि मोबाईल नंबर सध्या चालू असलेलं मुलाच्या वडिलांचं दिलं तरी हरकत नाही. आई किंवा वडिलांचं जे चालू आहे ते नंबर द्या. त्याच्यावरती टेक्स्ट मेसेजमध्ये तुम्हाला ID आणि पासवर्ड जनरेट झालेला मेसेज येणार आहे. हे मोबाईल नंबर टाकल्यानंतर लगेचच तुम्हाला खाली जनरेट पासवर्डचा ऑप्शन येईल, तो क्लिक करून तुम्हाला इथं ID आणि पासवर्ड जनरेट करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचा ID आणि पासवर्ड टाकून तुमच्यासमोर चाइल्ड इन्फॉर्मेशन पहिलं टॅब ओपन झालेलं असणार आहे. इथं तुम्हाला व्यवस्थितरित्या अगदी वाचून तुम्हाला माहिती भरायची आहे सर्व. इथं जर काही चूक झाली तुमच्याकडनं तर परत एडिटचा ऑप्शन भेटतो, पण सहसा काळजीपूर्वक बघून लिहा, म्हणजे कुठल्याही तुम्हाला काहीही अवघड गेलं तर तिथं सर्व इन्फॉर्मेशन असते. तर इथं सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला चाइल्ड नेममध्ये तुमचं परत आत्ता जसं टाकलं होतं आपण रजिस्ट्रेशन करतोय, चाइल्डचं लास्ट नेम म्हणजे आडनाव टाकायचं आहे, परत त्याचं नाव टाकायचं आहे, वडिलाचं नाव टाकायचं आहे. इथं शेवटचा जो ऑप्शन आहे तो वडिलाचं ऑप्शनचं नाव टाकायचं आहे. त्याचनंतर खाली बघू शकता आईचं पूर्ण नाव लिहायचं आहे, लास्ट नेम, पुन्हा आईचं नाव आणि आईच्या मिस्टरांचं नाव. तर अशा प्रकारे आईचं पण पूर्ण नाव घ्यायचं आहे. वडिलांचं ऑप्शनल आहे, सोडलं तरी चालेल, पण इथं पण तुम्हाला वडिलाचं पूर्ण नाव भरून घ्यायचं आहे. खाली तुम्हाला जे मुलाची जन्मतारीख आहे ती बाय डिफॉल्ट दिसणार आहे. त्यानंतर जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मेल किंवा फिमेल. तर इथं तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहून तुमचं मुलाचं जर मुलगी असेल तर फिमेल निवडा, मुलगा असेल तर मेल निवडा. इथं ऑप्शन आहेत, हे बघून तुम्हाला भरायचे आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे आहे आता इथं ऑप्शन खाली, ते म्हणजे ॲड्रेस निवडताना लक्षात घ्या, एक गुगल पत्ता असतो तो आणि तुम्ही टाकलेला पत्ता दोन्ही जुळले पाहिजेत. विसंगत जर झाली म्हणजे डिफरन्स जर झालं तर फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो. शक्यतो तुमचं जे ॲड्रेस आहे त्यानुसारच तुमचं गुगल पत्तासुद्धा असलं पाहिजे, म्हणजे घराचा ॲड्रेस तोच असला पाहिजे मॅपवरती. तर ॲड्रेस तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा. हाऊस नंबर, रोडचं नाव काय जवळच्या गेलेल्या, कुठलं स्थळ जवळचं काय नियर लँडमार्क असेल तर तो इथं टाकायचा लोकॅलिटीमध्ये. पुन्हा डिस्ट्रिक्ट आहे ते बाय डिफॉल्ट निवडलेलं आहे, तुम्ही अगोदर जे निवडलं तेच तिथे येणार आहे. त्यानंतरच तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचं आहे. त्यानंतर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड दोन्ही व्यवस्थितरित्या तुम्हाला इथं टाकायचे आहेत.
त्यानंतर इथं यापूर्वी RTE प्रवेश घेतला आहे का याच्यावरती नो हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इथं एक तुम्हाला गुगल पत्त्याचं जे सेव्ह करायचं जो ऑप्शन आहे ते तुम्हाला जर कळत नसेल तर ते मी सांगतो. इथं सेव्ह जे आपण नॉर्मली ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचं ते इथं सेव्ह करायचं टाकून घेतल्यानंतर सेव्ह केल्यानंतर आता पुढे येतं ते म्हणजे ऑप्शन येतं याच पेजवरती बघू शकता तुम्ही सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस. म्हणजे आता हे तुम्हाला मॅपवरती जे गुगल ॲड्रेस असतं त्याच्यावरती टॅबवरती क्लिक करून आपल्या घरच्या ठिकाणचा बलून सेट करावा लागतो. तर याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला. क्लिक केल्यानंतर असं मॅपवरती जाणार आहे. तर लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड तुम्हाला स्वतः वैयक्तिक टाकू शकता. पण आता तिथं तुम्हाला सांगू इच्छितो सोपं आहे. तिथं जर तुम्हाला कळत नसेल लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड कसं टाकायचं तर इथं तुम्हाला सरळ सरळ इथं इंटर लँडमार्कमध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. टाकून इथं तुम्हाला तोच ॲड्रेस तुम्हाला इथं दिसणार आहे आणि हा जो बलून आहे रेड मार्क त्याला आपण आपल्या इथं बोटाने इथं मूव्ह करून तुमचं जो घर आहे तिथं झूम करून बघा व्यवस्थितरित्या इथं घरंसुद्धा दिसतात. तर जिथं घर आहे त्या जागेवरती तो बलून तुम्हाला सेट करायचा आहे नेऊन आणि सेट केल्यानंतर त्या घराचं लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड तुम्हाला इथं समोर दिसणार आहे. जे ऑप्शन दिसत आहेत ते इथं तुम्हाला इथं दोन्ही दिसणार आहेत. तर त्या घरावरती बलून ठेवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑप्शन येणार आहे सेव्ह आणि अपडेटचा पुढे. तर सेव्ह आणि अपडेटचा जो ऑप्शन आहे तुमच्यासमोर हे बघा इथं बघू शकता सेव्ह आणि अपडेटचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुमचं तिथं लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड ऑप्शन सिलेक्ट केलं तर अशा प्रकारे इथं बघू शकता इथं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड इथं सेव्ह केलं जाणार आहे ऑटोमॅटिकली तुम्ही बलून सेट केल्यानंतर. हे सर्व झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर दुसरा ऑप्शन आहे तुमच्यासमोर ॲप्लिकेशनवरती मध्ये तुम्हाला काय निवडायचं ते बघा. आता जन्मतारखेनुसार इथं स्टँडर्ड ॲटोमॅटिकली बाय डिफॉल्ट ऑप्शन येतात. तर इथं आता फर्स्ट स्टँडर्डला हा ॲप्लिकेबल आहे पात्र आहे त्याच्यामुळे फर्स्ट स्टँडर्ड निवडत आहे. रिलिजन निवडायचं आहे त्यानंतर पुढे तुम्हाला रिलिजन निवडायचं आहे. रिलिजनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे धर्म आहे हिंदू अदर जैन बुद्धिस्ट ते निवडायचं आहे. तुम्हाला मुस्लिम ख्रिश्चनसुद्धा आहेत. तर हे निवडायचं धर्म त्यानंतर तुम्हाला प्रवर्ग निवडायचा जातीचं प्रवर्ग जनरलमध्ये आहात SC ST OBC तर त्यानुसार तुमचं प्रवर्ग निवडायचं आहे. निवडल्यानंतर तुमच्याजवळ तुम्ही बघू शकता काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून. परत इथं जर चाइल्ड दिव्यांग असेल तर इथं यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर HIV अफेक्टेड असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे. आधार कार्ड नंबर मुलाचं इथं जे आधार कार्ड नंबर आहे तिथं यस टाकून तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतरच पॅन कार्ड ID नसतं त्याच्यामुळे ते सोडून द्यायचं आहे. मोबाईल नंबर जे आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस वापरलेलं होतं तोच इथं दिसणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत आणि तुमच्याकडे जे आहेत त्याला येस करायचं आहे तुम्हाला. जर तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ असेल तर येस करा. ॲड्रेस प्रूफ लागणारच आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट लागणारच आहे आणि कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे कारण आपण कास्ट निवडलेलं पर्याय त्याच्यामुळं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुम्ही जनरल निवडलेलं असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे 1 लाखाच्या आतला. तर अशा प्रकारे डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला येस नो जे आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर हे माहिती भरल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे आपल्याला. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली दिसणार आहे. त्यासाठी ते म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचे. आता हे पहिला ऑप्शन नव्हतं आता हे नव्याने ऑप्शन ॲड केलेलं आहे. तर आता तुम्हाला फॉर्म भरते वेळेसच डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत. एक आहे पॅरेंट्स आधार कार्ड नंबर. इथं तुम्हाला पॅरेंट्सचा आधार कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. तर तिथं फॉर्मेट लागणारे फक्त PDF स्वरूपात लागणार आहेत आणि मॅक्झिमम 600 KB आत तुम्हाला PDF साईज लागणार आहे. ते इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे आधार कार्ड पॅरेंट्स वडिलांचं. त्यानंतरचं 2 नंबरचं ऑप्शन आहे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे इथं वडिलांची किंवा मुलाची दोघांपैकी एकाची चालणार आहे. ते सुद्धा साईज सेमच असणार आहे स्वरूप PDFच असणार आहे एवढं लक्षात घ्या. आणि ॲड्रेस प्रूफ हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत. ॲड्रेस प्रूफ इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि ते सुद्धा PDF स्वरूपातच असलं पाहिजे. तर हे डॉक्युमेंट ॲड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंटचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. तुमचं 3 नंबरचं ऑप्शन आहे स्कूल सिलेक्शन 4 नंबरचं ऑप्शन असणार आहे पुढचं स्कूल सिलेक्शन. हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे. जे तुम्ही लोकेशन टाकलेलं आहे त्यानुसारच 1 किलोमीटरच्या आत ह्या शाळा तुम्हाला निवडायच्या आहेत. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला दिसत आहे
विथिन 1 किलोमीटर स्कूल्स, म्हणजे 1 किलोमीटरच्या मध्ये ज्या शाळा अवेलेबल आहेत ते तुम्हाला इथं दिसणार आहेत. फक्त तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे, जे मी आत्ता वाचलेलं आहे, विथिन 1 किलोमीटर स्कूल्स. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता काही शाळांची यादी इथं दिसणार आहे तुम्हाला. याच्यापैकी तुम्हाला जे शाळा निवडायच्या आहेत ते सिलेक्ट करायचं तुम्हाला इथं ब्ल्यू टिकमध्ये. जे नको आहे ते तुम्हाला डिसिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पहिल्या वर्गासाठी, पहिलीसाठी इथं शाळा दिसत आहेत त्याप्रमाणे तुम्हाला निवडायच्या आहेत. आणि शाळा निवडल्यानंतर खाली जो सेव्हचा ऑप्शन दिसत आहे, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे एक पॉपअप मेसेज येईल, सक्सेसफुली सेव्ह झालेलं, म्हणजे फॉर्म सबमिशन. हे फॉर्म सबमिशन करते, जे फॉर्म तुम्ही भरलेला आहे आत्तापर्यंत सुरुवातीपासून लॉग इन केल्यापासून, तर ते संपूर्ण डिटेल्स तुमच्या समोर येणार आहे. तर हे डिटेल्स तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. गुगल पत्ता आणि तुम्ही टाकलेला ॲड्रेस सर्व काही सेम आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करायचं तुम्हाला. त्यानंतर शाळा तुम्ही निवडलेले ते सुद्धा इथं दिसणार आहेत. आणि खाली स्क्रोल करून खाली आल्यानंतर इथं बघू शकता एक RT 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरलेला आहे, सूचना आहे. तर ते काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर इथं ब्ल्यू टिक करायचं आहे आणि कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं अर्ज फायनल सबमिट होणार आहे या प्रोसेस RT प्रक्रियेसाठी. तर इथं कन्फर्म अँड सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज प्रक्रिया कंप्लीट होणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं जो ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड असतो तो घेऊन तुम्हाला कायम लॉग इन करून चेक करायचं आहे पुढच्या प्रोसेससाठी. त्यानंतर लॉटरीमध्ये नाव आल्यानंतर ॲडमिट कार्डवरती तुम्हाला इथं स्कूलचं नाव ज्या शाळेसाठी लागलेलं आहे त्यासोबतच तुमचं नाव वगैरे स्टेटस, ॲडमिशन स्टेटस झालं किंवा नाही हे सर्व दिसणार आहे. पण आत्ता फॉर्म कसं भरायचं हे अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे. सेव्ह आणि कंटिन्यू केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली अप्लाइड जाणार आहे. टेक्स्ट मेसेज तुम्हाला लगेच येणार आहे मोबाईलवरती. अशा प्रकारे RTA साठी 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे मोफतमध्ये, ते पण घर बसल्या तुम्हाला करता येणार आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.